स्टोरीज बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवतोय डांगर। हा एक पारंपरिक कोशिंबीर किंवा रायत्याचा प्रकार आहे। प्रोटीन पॅक्ड अशी ही डिश चवीला पण तेवढीच उत्कृष्ट लागते। प्रोटीनचा गुडनेस आणि भाज्यांचा फ्रेशनेस अशी ऑसम कॉम्बिनेशन असणारी ही डिश आज आपण करूया। रेसिपीची सुरुवात करू। चला करूया डांगर। डांगरसाठी आपण एक पॅन घेतलाय जो गॅसवरती ठेवलाय। घालतो यामध्ये चण्याची डाळ, उडदाची डाळ, तांदूळ, धणे, सगळ्यात शेवटी जिरे। नीट मिक्स करून घेऊ आणि आपल्याला मंद गॅसवरती हे छान ड्राय रोस्ट करायचं आहे। याचा एक असा खमंग वास यायला चालू होतो, तर मंद गॅसवरती आपल्याला हे छान रोस्ट करायचं आहे। कमीत कमी 5 मिनिटं हे नीट रोस्ट करून घ्या, कारण चण्याची डाळ असे ही पचायला थोडीशी जड असते, तर जास्त चांगली रोस्ट नाही झाली तर आपल्याला नंतर ते पोटात दुखू शकतं। म्हणून छानपैकी रोस्ट करून घ्या, परतून घ्या। 5-7 मिनिटं झाली की गॅस बंद करा आणि थोडंसं हे जे मिक्सचर आहे हे थंड करायला ठेवा। मिश्रण थंड झाल्यावरती आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करू आणि आता ह्याची छान अशी कोर्स अशी पावडर तयार करून घेऊ। भरड अशी पावडर तयार करून घेऊ। एका बोलमध्ये आपण ही पावडर काढून घेऊ। यामध्ये घालूया चिरलेला कांदा, घालूया दाण्याचं कूट, घालूया अगदी चिमूटभर साखर, घालूया चवीपुरतं मीठ, यामध्ये घालूया दही। नीट मिक्स करून घेऊया आपण हे। व्यवस्थित छान असं एकजीव करून घ्यायचंय। फोडणीसाठी एका छोट्या कढल्यात घेऊया तेल। तेल तापलं की त्यामध्ये घालूयात आपण जिरं, घालूया हिंग, घालूयात सुक्या लाल मिरच्या। मी गॅस बंद केलाय आणि मस्त फोडणी होऊ देऊ। ही फोडणी आता यावरती घालूया। छान असं मिक्स करून घेऊ। थोडीशी घालूया यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि आपला डांगर तयार आहे। आज आपण बघितला एक पारंपरिक कोशिंबिरीचा प्रकार। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर पण करा। चला तर मग भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये। टिल देन बाय बाय।